भारी वाटतं ना सकाळ सकाळी. तर तुम्हाला सुद्धा शांत सकाळ, निसर्ग आणि सुंदर व्ह्यूज आवडत असतील तर पुण्यात अशी एक टेकडी आहे जी अजूनही खूप अंडररेटेड आहे. तर त्याच्यासाठीच हा व्लॉग आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, गुड मॉर्निंग. सो वेलकम टू माय फर्स्ट इंटरॅक्टिव्ह ट्रॅव्हल व्लॉग. तर आज होता रविवार, वीकेंड, आणि आम्ही ठरवलं की सकाळची सुरुवात एका छोट्याशा ट्रेकनी करायची. खरं तर आमचं प्लॅन होतं लोणावळ्याला जाऊन सनराईज बघायचं, बट आम्ही कोणीच उठलो नाही लवकर. त्यामुळं म्हणलं की आम्ही पुण्यातच एक नवीन जागा एक्सप्लोअर करू. उठल्यानंतर गुगल मॅपवर शोधता शोधता आम्हाला वेताळ टेकडी सापडली. तर या ठिकाणाबद्दल फारसं ऐकलं नव्हतं, म्हणून म्हटलं थोडं इथेच जाऊया आणि एक्सप्लोअर करूया. तर त्याच्यासाठी मी, माझा नवरा आणि आमचा एक मित्र साधारण 5:30-6ला निघलो. सकाळ असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नव्हता, जसं की तुम्ही बघू शकता. त्यामुळं राईड खूप पीसफुली होतं. हा आमचा फ्रेंड दाखवत आहे रस्ता आणि आम्ही जात आहे त्याच्या पाठीमागे निवांत व्लॉग करत. वेताळ टेकडीला ॲक्च्युली खूप रस्ते आहेत. तुम्ही लॉ कॉलेज रोड, पाषाण, सेनापती बापट रोड आणि चतुर्शृंगी साईड, या 4 रूट्सनं जाऊ शकता. मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्याप्रमाणे तुम्ही गुगल मॅप थ्रू तिथे पोहोचू शकता. After enjoying this greenery, we reached the destination आणि आम्ही पोचल्यानंतर सनराईज झाला होता. म्हणजे हो, सनराईज मिस झाला, पण त्याने काही मजा कमी झाली नाही. कधी कधी असंच होतं ना, एक प्लॅन फेल झाला म्हणून पूर्ण दिवस खराब करण्यापेक्षा जवळचंच एखादं ठिकाण एक्सप्लोअर केलं की दिवस किती छान जातो. इथे आल्यापासून चालताना थंड हवा, पक्ष्यांचा आवाज आणि शांत वातावरण खरंच रिफ्रेशिंग वाटलं. रिली वेताळ टेकडी खूप अंडररेटेड आहे. जॉगिंग, वॉकिंग, ट्रेकिंग किंवा फक्त शांत बसून शहराचा व्ह्यू एन्जॉय करायचा असेल ना, तर ही जागा परफेक्ट आहे. वाव, द लाल गालीचा विथ रेड फ्लावर्स, ब्युटिफुल. हे बघून ना मला एक मूवीची आठवण झाली. तुम्हाला कोणत्या मूवीची आठवण झाली हे मला कमेंटमध्ये सांगा. मी एक हिंट देते की जेव्हा हा मूवी रिलीज झाला होता तेव्हा खूप मोठ्याने हिट झाला, जेव्हा रिलीज झालेला त्यावेळेपेक्षा. असंच थोड्या वेळानंतर ना आम्हाला रेणुका देवीचं मंदिर लागलं. आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे गेल्यानंतर ना चतुर्शृंगी मंदिरही दिसलं. तेव्हा लक्षात आलं की आपण खरंच खूप चाललो आहे आणि खूप पुढे आलो आहे. त्याच्यानंतर आम्ही परतीचा प्रवास स्टार्ट केला. बट वरून दिसणारा व्ह्यू खूपच सुंदर होता. आज उन्हाळा असल्यामुळे सगळं वेगळंच दिसत होतं, बट मान्सूनमध्ये ही जागा अजूनही सुंदर असेल. म्हणून पावसाळ्यातच पुन्हा मी इथे नक्कीच येणार आहोत आणि त्याचा व्लॉगसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. ओके, इट्स नॉट व्लॉग, इट्स व्लॉग. नेक्स्ट टाईम पुन्हा आम्ही मान्सूनमध्ये येऊ आणि व्लॉग शेअर करू परत. आणि एवढा सगळा ट्रेक झाल्यानंतर आम्हाला ना प्रचंड भूक लागली होती. मग विचार आला की नाश्त्यासाठी काय खायचं. कोल्हापूरकरांच्यासाठी मिसळपेक्षा चांगला ब्रेकफास्ट ऑप्शन काही दुसरा असू शकतो का. तर मग गुगल मॅपवर बघितलं आणि कळालं की बेडेकर मिसळ खूपच जवळ आहे. तर मग ठरवलं चला आता तेच ट्राय करूया. बट आम्हाला एक प्रश्न होता की बेडेकर मिसळची फक्त हाईप आहे की ती खरंच
वर्थ इट आहे. ते बघण्यासाठी सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.